सर, संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय मोदी सरकारवर. त्यांनी म्हटलंय की 2024ला मोदी पुन्हा येणार नाही, हा आमची गॅरंटी आहे. त्याच्यावर काय प्रतिक्रिया? संजय राऊत भ्रमिष्ठ आहेत. त्यांनी असं म्हटलं होतं ना, 25 वर्ष महाभकास आघाडीचं सरकार टिकणार आहे. अख्खं सरकार गेलं, मुख्यमंत्री गेले, पक्ष गेला, त्यांना कळलं पण नाही. त्यांनी म्हटलं होतं उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील, 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील. आणि त्यामुळे संजय राऊतांना कोणी एवढं सिरियसली घेत नाही. आणि त्यामुळे संजय राऊतांना म्हणावं, खासदारकीची शेवटची टर्म चालू आहे. पुढच्या वेळेला शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा एक विधान परिषद सदस्य आणि एक राज्यसभेचा सदस्य निवडून जाणार नाही. आणि सामन्याचं संपादक कधी होऊन दाखवा म्हणावं कधीतरी. आयुष्यभर कार्यकरीच आहात तुम्ही. आणि त्याच्यामुळे संजय राऊत म्हणजे शब्द बापुडे केवळ वारा, याच्या पलीकडे संजय राऊतांची काही योग्यता नाही. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फोडले पण चोरले नाही. मंदिर उभारताय पण घर पेटवण बंद करा, उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला अशा प्रकारच्या. असे उद्धव ठाकरे तर मनोरुग्ण झालेले आहेत. आणि त्यामुळे कालच त्यांना देवेंद्रजींनी सांगितलं गेट वेल सून. त्यामुळे माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं, माझे वडील चोरले, अशी हास्यास्पद भाषा लोकशाहीमध्ये उद्धव ठाकरे करतायत. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाच्या मदतीची गरज आहे, एवढंच मी सांगेन. याच्यापेक्षा जास्ती त्यांच्यासारख्या व्यक्तीवर बोलण्यात आता काही अर्थ उरलेला नाही. अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ठराव मंजूर केला आहे, तर काय? नाही, असं आहे, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की त्यांच्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री व्हावेत. पण विधानसभा निवडणुका वेळेवर होतील आणि तोपर्यंत आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेजी असतील. प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याची आकांक्षा बाळगण्याचा आणि कुठलंही पद मिळालं पाहिजे असं म्हणण्याचा पूर्णपणे अधिकार असतो. आणि त्याच्यामुळे स्वतः अजितदादांनी त्याच्यावर काय कॉमेंट केली, त्यांनी असं सांगितले पक्ष वाढवू, संघटन मजबूत करू. आणि त्याच्यामुळे मला असं काही वाटत नाही यात काही आक्षेपार्ह कुठल्याही प्रकारचं विधान कोणी केलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.